कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, जेने जाळीला काम तो राम द्या तू, उमेशी अति आदरे गुण गातू, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते, परी अंतरी नाम विश्वास तेथे. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून भगवान श्री शिवशंकराचे वर्णन करतात. आज योगायोग भगवान शंकराचे वर्णन आज आलेले आहे. सोमवारचा दिवस आहे, त्यामुळं भगवान शंकराचं वर्णन करताना समर्थ असं सांगतात की जेने जाळेला काम तो राम ध्यातू. भगवान श्री शिवशंकरांचं सामर्थ्य असं आहे की जगाला त्रास देणारा हा जो काम आहे, हा जो मदन आहे, या मदनाचा घाव इतका मोठा आहे की त्या मदन गावापुढे मी म्हणणाऱ्यांचं त्या ठिकाणी सामर्थ्य टिकलेलं नाही. नाथ महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, मज कामाची निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाये, पराशरे केले काय, भोगिली दिवा दुर्गंधा. महाराज सांगतात, तो कामदेव जो आहे तो आपला पराक्रम सांगताना असं म्हणतो, मज कामाची निघाये. माझा घाव इतका जोरात बसतो की त्या घावापुढे कोणी टिकत नाही. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याची असणारी कन्या सावित्री सरस्वती, या सरस्वतीच्या ठिकाणी सुद्धा ब्रह्मदेवाची अभिलाषा निर्माण झाली. एवढा हा काम घातकी आहे. पराशर ऋषींची अवस्था सांगत असताना असं म्हणतात की एवढी वर्ष तपश्चर्या करणारे पराशर ऋषी, पण त्या पराशर ऋषींना सुद्धा गंगेमधून पलीकडे जात असताना नाव चालवणारी जी कोळ्याची मुलगी होती, तिचं नाव होतं सत्यवती, आणि त्या सत्यवतीचं रूप आकर्षण बघितल्यानंतर भुलले पराशर ऋषी आणि तिच्याबद्दल अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. अशा प्रकारचा असणारा हा काम विकार आहे. नारदांना सुद्धा या विकाराने पछाडलेला आहे. सतत नारायण 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 चिंतन करणारे नारदमुनी एकदा जलक्रीडा माशाची बघत असताना नदीमध्ये मनामध्ये विचार आला की आपला जन्म हा व्यर्थ आहे. आपण संसाराचा आनंद घेतला नाही, स्त्री सुखाचा अनुभव घेतला नाही, असंच आपण म्हातारे झालो. अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली आणि भगवंताकडे ते पत्नी मागण्याकरता भगवंताकडे गेले. तो फार मोठा कथाभाग आहे, पुन्हा केव्हा तरी सांगेन. परंतु या ठिकाणी मुद्दा असा आहे की असा हा सगळ्या जगाला नाचवणारा, सगळ्या जगाला आपल्या बोटाच्या तालावरती खेळवणारा हा काम म्हणजेच मदन, या काम मदनाला भगवान श्री शंकरांनी जाळले. प्रसंग असा आहे की एकदा भगवान शंकर परमात्मा आणि पार्वती माता द्युती क्रीडा करत बसले होते, म्हणजे सोंगट्यांचा खेळ खेळत बसलेले होते. आणि खेळ खेळत असताना काहीतरी डावाला लावल्याशिवाय, पणाला लावल्याशिवाय खेळात मजा येत नाही. मग आता पणाला काय लावायचं? भगवान शंकरांच्याकडे काय आहे? व्याघ्रांबर, भस्माची झोळी, रुंडमाळ, सर्पाचे अलंकार, काय त्यांच्याजवळ पणाला लावायला? हे सगळं लावलं पणाला. पार्वती माता इतक्या कुशल होत्या त्या सोंगट्या खेळण्यामध्ये की सर्वच त्या ठिकाणी भगवान शंकराचं त्याने जिंकलं. शेवटी अंगावरचं जे व्याघ्रांबर होतं ते व्याघ्रांबर लावलं, तेही पार्वती मातेने जिंकलं. भगवान शंकर भम भोले झाले आणि हा झालेला सगळा हा त्यांना अपमान वाटला. आणि मुळातच स्वभाव थोडासा तापट असल्यामुळं पत्नीनं आपल्याला जिंकावं आणि आपण हरावं, सर्वस्वी हरावं, हे त्यांना सहन झालं नाही. आणि त्या तावातावामध्ये कैलास पर्वत सोडून, पार्वती मातेला सोडून भगवान शंकर परमात्मा तिथून निघून गेले. घोर अरण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करत बसले. पार्वती मातेला थोड्या वेळात येतील असं वाटलं परंतु परत आले नाहीत. बरेच दिवस, बरेच वर्ष गेले. मग पार्वती माता म्हणा लागल्या की असं जर झालं तर कसं होणार? आणि मग त्या ठिकाणी पार्वती माता चिंतित झाल्या. तोपर्यंत इकडं पृथ्वीवरती वृत्रासुर नावाचा दैत्य त्या ठिकाणी अतिशय धुमाकूळ घालत होता आणि त्याला मारण्याकरता
भगवान शंकराचा पुत्र असायला पाहिजे, त्याच्या हातेच त्याचं मरण आहे असं त्याचं विधी लिखित होतं. भगवान शंकरांनी तर प्रपंच सोडलेला आहे, पत्नीचा त्याग केलेला आहे, घोरवनात गेलेले आहेत आणि आता त्यांना पुत्र होणार कसा, अशा सगळ्या देवांना प्रश्न पडला. आणि सर्वांनी मिळून पुन्हा युक्ती केली की भगवान शंकर कुठे बसलेले आहेत हे बघितलं आणि तिथं जाऊन त्यांचा तपोभंग करायचा आणि पुन्हा त्यांना संसाराला लावायचा असा विचार सर्वांनी केला. पार्वती मातेला घेतलं आणि आज ज्याला आपण गोवा म्हणतो, ती गोमंतकाची भूमी ज्याला गोवा म्हणतो आपण, त्या अरण्यामध्ये भगवान शंकर तप करत बसलेले होते. पार्वती मातेला तिथे घेऊन आले सगळे देव. बघितलं तर घोर तपामध्ये बसलेले आहेत, त्यांचं ध्यान भंग होण्याचं काही लक्षण दिसत नव्हतं. आणि मग पार्वती मातेनं एका भिल्लिनीचं रूप घेतलं. वसंत त्या ठिकाणी, ऋतूचं त्या ठिकाणी आगमन कृत्रिमरित्या देवाने घडवून आणलं. सगळी त्या ठिकाणी वृक्षराजी, फळं फुलं, सगळे तलाव, सगळे पाण्याने तुडुंब भरलेले, सगळं निसर्ग सुंदर अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं. आणि त्या भिल्लिनीच्या द्वारा नृत्य सुरू केलं भगवान शंकरापुढं. पुष्कळ नृत्य केलं, पुष्कळ हावभाव केले, पुष्कळ गाणी म्हटली, परंतु भगवान शंकर काही सावध झाले नाहीत. शेवटी मदनाला बोलवलं आणि मदनाचा जो कामबाण आहे तो कामबाण भगवंताच्या हृदयावरती प्रेरित केल्यानंतर भगवान शंकर तपश्चर्येमधून ढळले. त्यांच्या अंतःकरणात असं आलं की माझा तपभंग कशामुळे झाला, मी रामचिंतनामध्ये असताना माझ्या मनामध्ये ही वृत्ती खळबळ कशी काय निर्माण झाली. आणि मग भगवान शंकरांनी अंतर्ज्ञानानं बघितलं की इथं कोणतरी आलेलं आहे आणि आपला तपभंग करतोय. भगवान शंकरांनी क्षणाचा विचार न करता आपला तिसरा डोळा उघडला आणि समोर असणाऱ्या त्या मदन देवाला म्हणजे कामदेवाला दहन करून टाकलं. मदनाला जाळलं आणि मदनाला जाळल्यानंतर पुन्हा थोडीशी वृत्ती शांत झाली. आणि मग शंकराने विचार केला की हे का केलं ह्या लोकांनी आपल्याकरता, हे आपला तपभंग करण्याकरता का आलेले आहेत. चौकशांत असं लक्षात आलं की एका दैत्याचा वध करायचा आहे आणि शिवपुत्राशिवाय तो दैत्यवध होणं शक्य नाही. हे देवतांचं कार्य करण्याकरता ही कृती केली गेलेली आहे. पण आता मदनाला तर जाळलेलंच होतं. तेव्हा मदनाची पत्नी असणारी रती, ती रती अतिशय रडायला लागली, शोक करायला लागली. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की आता तर तुझा पती हा दहन झालेला आहे, परंतु श्रीकृष्ण परमात्म्याच्या पोटी त्या ठिकाणी तो परत जन्माला येईल प्रद्युम्न म्हणून आणि मग तुझा तो स्वीकार करेल. अशा प्रकारे तिला वरदान दिलं आणि त्या मदनाचं भगवान शंकराने अशा प्रकारे केलेलं दहन आहे. म्हणून हा संदर्भ घेऊन इथं समर्थ म्हणतात, जेने जाळेला काम असणारा तो भगवान शंकर परमात्मा, तो सुद्धा त्या रामाचं ध्यान करतो. तो राम ध्यातो, त्या रामाचं ध्यान करतो. म्हणजे राम किती श्रेष्ठ असतील असा त्या ठिकाणी संदर्भ समर्थांना सांगायचा आहे. एवढंच नव्हे तर समर्थ म्हणतात, उमेसी अति आदरे गुण गातो. पार्वती माता आणि भगवान शंकर ज्या ज्यावेळी एकांतात बसलेले असतात त्यावेळेला रामगुणगानाशिवाय भगवान शंकर दुसरं काही करत नाहीत. श्रीरामाच्या लीला, श्रीरामांचं गुणगान, श्रीरामाचं नाममाहात्म्य हे सर्व पार्वतीला अति आदरानं त्यांच्या ठिकाणी ती गुणगान करत असतात. आता पती पत्नीच्या एकांतामध्ये इतर असणाऱ्या काय सांसारिक ज्या गोष्टी असतील, रोमॅन्टिक ज्या गोष्टी असतील त्या करण्याच्या ऐवजी श्रीरामाचं गुणगान भगवान महादेव करतात. म्हणजे किती विरक्त आहेत, किती वैराग्य त्यांच्या ठिकाणी आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणून पुढं समर्थ पुढच्या वेळेमध्ये असं सांगतात की ती अतिज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते. भगवान शंकरांच्या ठिकाणी एवढं ज्ञान आहे की या विश्वातलं जे सगळं काही ज्ञान नावाची जी वस्तू आहे ती भगवान शंकरांच्या पासून निर्माण झालेली आहे. सर्व विद्या असतील, सर्व कला असतील, सर्व प्रकारचे असणारे काही ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानाच्या शाखा आहेत, हे सर्व या सर्वांचं मूळ भगवान श्री शंकर परमात्मा आहे. म्हणून अतिज्ञान असं त्या भगवंताच्या ठिकाणी आहे. नुसतं अतिज्ञान नव्हे तर वैराग्य. वैराग्याचा विचार आपण पाहिला की एका क्षणात सर्वस्वाचा त्याग करून त्या ठिकाणी अरण्यामध्ये जाऊन तप करत बसलेले आहेत. किती वैराग्य आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये.
मनात जर आलं तर त्रिभुवनाचं साम्राज्य भगवान श्री शंकरांना भोगता आलं असतं. भगवान विष्णूप्रमाणे एक असं वैभव संपन्न देवतेचं रूप महादेवांना काही घेता आलं नसतं का? परंतु वैराग्य त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे म्हणून स्मशानात राहतात, भूताकेतामध्ये वावरतात, अंगावरती भस्म लावतात, व्याघ्रांबर परिधान करतात. ही सगळी वैराग्याची लक्षणं त्यांनी धारण केलेली आहेत. कारण अतिज्ञान वैराग्य आणि त्याचबरोबर सामर्थ्यही त्यांच्या ठिकाणी आहे. किती सामर्थ्य आहे? मनात जर त्यांच्या आलं आणि तिसरा डोळा जर उघडला, त्या संपूर्ण विश्वाचा ब्रह्मांडाचा त्या ठिकाणी लय करण्याची सामर्थ्य शक्ती त्यांच्याकडे आहे. जाळून राख करण्याचं ताकद त्यांच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये आहे नुसत्या. इतकं सामर्थ्य त्या भगवान शंकरांच्या ठिकाणी असताना परी अंतरी नाम विश्वास तेथे. समर्थ म्हणतात इतकं सर्व गुण संपन्न असणारं हे दैवत, सर्वांग परिपूर्ण असणारं हे दैवत, की ज्याची तुलना दुसऱ्या कोणाबरोबरही करू शकत नाही आपण, असं असणारं हे शिवशंकर परमात्मा दैवत. परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा नामाबद्दल मात्र त्या ठिकाणी फार मोठी प्रीती आहे. नामाबद्दलची नुसती प्रीती नाही तर नामावरचा विश्वास आहे. भगवंताच्या नामावर माणसाचं प्रेम असावं, त्याबरोबर त्याचा विश्वास असावा आणि खात्री असावी. या तीन गोष्टी जर नामाच्या ठिकाणी असतील तर तो मनुष्य सर्व अडचणीतून, सर्व संकटातून तरून जातो. म्हणून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कोणीही त्यांच्याकडे कोणतीही समस्या जर घेऊन गेले तर त्यांना एकच उत्तर द्यायचे, तुम्ही भगवंताच्या नामात राहा, नामाचं अनुसंधान ठेवा. सर्व रोगावरचं औषध हे नामच आहे, सर्व संकटावरचं निवारण हे रामच आहे, सर्व त्या ठिकाणी आपत्तीचं असणारं निराकरण करण्याची ताकद ही फक्त श्रीरामाच्या नावामध्ये आहे, असा गोंदवलेकर महाराजांचा विश्वास होता. आणि त्यांच्यावर ज्यांनी ज्यांनी श्रद्धा ठेवली त्या सर्व भक्तांना देखील तसाच विश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला, तसे अनुभव त्या ठिकाणी येत गेले. म्हणून अनुभूती येण्याकरता प्रीती, विश्वास या ठिकाणी नामाच्या ठिकाणी असला पाहिजे की जो भगवान शंकराच्या अंतःकरणामध्ये आहे. परी अंतरी नाम विश्वास तेथे, असं समर्थ म्हणतात. म्हणून हे मनुष्या, इतक्या मोठ्या देवतेचं उदाहरण दिल्यानंतर आता तुझ्या मनात कोणती शंका उरली का? आता नामाबद्दल आणखीन वेगळं काही सांगितलं पाहिजे किंवा विचार केला पाहिजे असं काय आहे का? आणि तसं जर तू मानत असशील तर मग तू मूर्खपणा आहे, असं समर्थ म्हणतात. म्हणून नामावरती दृढ विश्वास ठेवावा. भगवंताच्या नामाचं चिंतन, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, असं महाराज म्हणतात. तेव्हा सर्व दुःखावरचा उपाय म्हणून भगवंताचं चिंतन मनुष्यानं जीवनामध्ये दिवसातून थोडं थोडं करत जावं आणि त्या रामाच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाची प्रीती ही जडावे, अशा प्रकारची प्रार्थना भगवंताच्या चरणी मनुष्याने नित्य करत राहिली पाहिजे. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे असं चिंतन आहे. मंडळी, आपल्याला हे चिंतन आवडतं का? बरं वाटलं का? जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला अवश्य लाईक करा. आपण चॅनल ऐकत असाल आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि आध्यात्मिक आवडीची आपली जी परिचित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलची जरूर माहिती द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.